शेखर गायरन फ्लॅट जागा पूर्णपणे आहे तिथे, ती आपल्या आलेल्या सर्व जे काय सदस्य होते त्यांना पूर्णपणे दाखवली। तसेच दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी, म्हणजे हायवेची सुद्धा त्याला कनेक्टिव्हिटी आहे, नॅशनल हायवेची दोन्ही बाजूनी। आणि तिसरी गोष्ट रेल्वे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय ही लोक चालू होती। पाचवी गोष्ट पाणी सुद्धा त्या जागेच्या अवतीभोवती उपलब्ध आहे। सर्वात महत्त्वाचं दादा की MIDC चालू करायची असेल तर जागा ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा उद्योजक तिथं आले पाहिजे। तर गेल्या 2-3 महिन्यापासून मोठ्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा आम्ही भेटलो, बोललो, ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या कनेक्टिव्हिटीच्या त्यांना सांगितल्या। तर त्यांनी सुद्धा इच्छा जाहीर केली आहे की बीड जिल्ह्यामध्ये येऊन आम्ही तिथं त्यांचे कारखाने उभे करायचे। दादा आपण आता बोलताना सांगितलं की लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे। त्यासाठी दादा लोकांना रोजगार देणं, युवकांना रोजगार देणं हे फार गरजेचं आहे। ही जर MIDC पंचतारांकित MIDC या 5 वर्षामध्ये जर उभी राहिली दादा, तर आपण जी पालकमंत्री झालात आणि ज्या अपेक्षेने आपल्याला कडसराव बीड जिल्हा बघतोय दादा, निश्चितपणे खूप सारी सुधारणा आमच्या या जिल्ह्यामध्ये होईल। आपण या प्रोजेक्टला ताकद लावावी आणि आपण फंड द्या एवढीच या निमित्त आपल्याला विनंती करतो। तसेच या सभागृहामध्ये अनेक वर्षांपासून वॉटर ग्रीडचा प्रश्न सुद्धा इथे मराठवाड्यातल्या आमदारांनी मांडला। हा एक मोठा प्रोजेक्ट मराठवाड्यामध्ये पाणी आणण्यासाठी आहे दादा। यामध्ये सुद्धा या सभागृहामध्ये आपण सर्वजण विजय सिंह पंडित आहेत, आमचे दसांना आहेत, येणाऱ्या काळामध्ये प्रकाश दादा आहेत, आपण सर्वजण मिळून ह्याचा जर ह्या संदर्भातला पाठपुरावा केला आणि मला असं वाटतं आता तर अडचण यायची काम नाही। कोण का मी परत एकदा सांगतो, आपले पालकमंत्री हे दादा आहेत।